विद्यार्थ्यांनो नमस्कार। आज आपण पाचवा पाठ एक होती समय लेखक उत्तम कांबळे या पाठाचा अभ्यास करणार आहोत। लेखक उत्तम कांबळे यांचा परिचय, प्रसिद्ध लेखक, श्राद्ध, अस्वस्थ नायक, शेवटून आला माणूस इत्यादी कादंबऱ्या, रंग माणसांचे, कथा माणसांच्या, कावळे आणि माणसं, न दिसणारी लढाई, परत्या इत्यादी कथासंग्रह, थोडंसं वेगळं, फिरस्ती, जगण्याच्या जळत्या वाटा, पावलानेच बनते वाट इत्यादी ललित लेखन, पाचव्या बोटावर सत्य, किनाऱ्यावरचा कालपुरुष, खूप दूर पोचलो आपण इत्यादी कविता संग्रह प्रसिद्ध, साहित्य निर्मितीसाठी तसेच पत्रकारितेसाठी विविध पुरस्कारांनी सन्मानित। प्रस्तुत पाठात आदिवासी भागात पूर्व प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवण्यासाठी ज्यांनी आपले अवघे आयुष्य वेचले अशा समाजसेविका व शिक्षणतज्ज्ञ अनुताई वाघ यांच्या कार्याचा परिचय प्रस्तुत पाठातून लेखकांनी करून दिला आहे। प्रस्तुत पाठ डोंगरासाठी काही फुले या पुस्तकातून घेतला आहे। काही माणसं वादळ झेलतात आणि पचवतात, पुढं विशाल सागराचं रूप धारण करतात। काही माणसं वादळामुळे कोलमडून पडतात, तर काही माणसं वादळ पचवण्याचे धडे दुसऱ्यांकडून घेतात। काही माणसं वादळ, संकट झेलतात, स्वीकारतात, पचवतात, सुटका करून घेतात। काही माणसं संकट स्वीकारतात आणि त्यातून सुटकाही करून घेतात आणि पुढे विशाल सागराचं रूप धारण करतात। काही माणसं वादळामुळे कोलमडून पडतात, कोलमडून पडणे, पूर्णपणे खचून जाणे। काही माणसं पूर्णपणे संकटामुळे खचून जातात, तर काही माणसं वादळ पचवण्याचे धडे दुसऱ्यांकडून घेतात, तर काही माणसं संकट पचवण्याचे धडे दुसऱ्यांकडून घेतात। आयुष्यभर आदिवासींसाठी जव्हारमधील कोसबाच्या टेकडीवर ज्ञानयज्ञ तेवत ठेवणाऱ्या थोर समाजसेविका आणि शिक्षणतज्ज्ञ अनुताई वाघ यांचा समावेश यांपैकी पहिल्या श्रेणीत करावा लागेल। आयुष्यभर आदिवासींसाठी जव्हारमधील कोसबाच्या टेकडीवर ज्ञानयज्ञ विधीपूर्वक अग्नी पेटवला जातो आणि त्यात आपल्या जवळच्या पदार्थाची आहुती दिली जाते। अग्नी ती आहुती परमेश्वरापर्यंत पोहोचवतो अशी श्रद्धा आहे। अनुताईंनी शिक्षण प्रसारांचे कार्य सुरू केले, त्या कार्यात त्यांनी आपले सर्वस्व ओतले। यज्ञात आहुती देतात तशी अनुताईंनी स्वतःच्या जीवनाची आहुती दिली, म्हणून त्यांचे कार्य म्हणजे ज्ञानयज्ञ होय। अशा ज्ञानयज्ञ तेवत पेटत ठेवणाऱ्या थोर समाजसेविका आणि शिक्षणतज्ज्ञ अनुताई वाघ यांचा समावेश यांपैकी पहिल्या श्रेणीत करावा लागेल। त्यांच्या निधनानं कोसबाची टेकडी हळहळली आणि परिसरातील सर्व आदिवासींना हुंदके फुटले। अनुताईंच्या निधनानंतर कोसबाची टेकडी हळहळली, खूप वाईट वाटणे, त्या लोकांना खूप वाईट वाटले आणि परिसरातील आदिवासींना हुंदके फुटणे, खूप रडू येणे। अनुताईंच्या निधनानं एका व्रतस्थ जीवनाची अखेर झाली। व्रतस्थ कठोरपणे एखाद्या व्रताचे आचरण करणे। अनुताईंच्या निधनानं एका व्रतस्थ जीवनाची अखेर झाली। अखेर म्हणजे शेवट। थोर शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक यांच्या सहवासात वाढलेल्या अनुताईंचं एकूण जीवनच त्याग, कष्ट
आणि निस्वार्थी सेवा करण्याचा सुरेख मिलाप होता. शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक यांच्या सहवासात वाढलेल्या अनुताईंचं एकूण जीवन कष्टाचं, त्यागाचं आणि निस्वार्थी सेवा यांचा सुरेख असा संगम होता. वयाच्या केवळ 13व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. विवाह असतो तरी काय हे समजण्यापूर्वीच म्हणजे केवळ 6 महिन्यातच त्यांच्या इवलीशा कपाळावरील कुंकू नियतीनं कायमचंच पुसून टाकलं. विवाह असतो तरी काय हे समजण्यापूर्वीच त्यांच्या कपाळावरील कुंकू नियतीनं कायमचंच पुसून टाकलं. कुंकू नियतीनं पुसणं म्हणजे पतीला मृत्यू येणे, विधवा होणे. त्या विधवा झाल्या. भातुकलीचा खेळ मोडला, पण छोट्या अनूनं आभाळा एवढं दुःख पचवलं. भातुकलीचा खेळ या शब्दाचा अर्थ असा आहे, लहान मुलाचा खोटा खोटा स्वयंपाकाचा खेळ. यावरून अनुताईच्या बाबतीत असे सांगता येईल की अनुताई वाघ यांचं लग्न वयाच्या 13व्या वर्षी झालं आणि अवघ्या 6 महिन्यातच कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं. परपंचातल्या गाडीचा एक चाक कोलमडलं म्हणजे या ठिकाणी जीवनाचा डाव संपला. लहान मुलाच्या भातुकलीच्या खेळासारखा खेळ संपला. आणि एवढं असूनही अनुताईंनी हे आभाळा एवढं दुःख पचवलं, कोलमडून टाकणारं वादळ पचवलं. ताराबाईंनी त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसले. ताराबाईंनी त्यांना आधार दिला. दुःखाचा डोंगर टाचेखाली चिरडत अनुताई मोठ्या जिद्दीनं उभ्या राहिल्या, त्या कधीही पराभूत न होण्यासाठी. एवढा मोठा दुःखाचा डोंगर असतानाही अनुताई मोठ्या जिद्दीनं उभ्या राहिल्या आणि त्या कधीही पराभूत न होण्यासाठी. त्यांनी स्वतः शिक्षण घेणं सुरू केलं. बाहेरून अभ्यास करून त्यांनी पदवी मिळवली. समाज व्यवस्थेत पिचलेल्या असंख्य आदिवासींच्या घरोघरी ज्ञानगंगा नेण्याचं व्रत स्वीकारलं. समाज व्यवस्थेमध्ये पिचलेल्या असंख्य आदिवासी बांधवांना घरोघरी गंगा नदी पवित्र मानली जाते. गंगेचे पाणी पिल्यास पुण्य मिळते, पाप नाहीसे होते अशी श्रद्धा आहे. गंगा नदी घरोघर पोहोचवण्याचे म्हणजे सर्वांचे दुःख दैन्य दूर करणे असा अर्थ रूढ झाला आहे. अनुताईंनी आदिवासी बालकांपर्यंत शिक्षण नेले. एक प्रकारे त्यांचे जीवन अनुताईंनी पवित्र केले. म्हणूनच त्यांच्या कार्याला एका अर्थाने ज्ञानगंगा म्हटले आहे. हे त्यांनी व्रत स्वीकारलं. बालग्राम शिक्षण केंद्रानं सुरू केलेल्या पूर्व प्राथमिक शाळेत कार्यकर्ते म्हणून कामास प्रारंभ केला आणि ताराबाईच्या निधनानंतर त्या संस्थेच्या संचालक झाल्या. बालग्राम शिक्षण केंद्रानं सुरू केलेल्या पूर्व प्राथमिक शाळेत त्या कार्यकर्ते म्हणून कामाला सुरुवात केली आणि ताराबाईच्या निधनानंतर त्या संस्थेच्या त्या संचालक झाल्या. ताराबाईच्या रोपटाचं त्यांनी पुढे वटवृक्षात रूपांतर केलं. त्या संस्थेला एक मोठं रूप त्यांनी आणून दिलं. वेगवेगळ्या कल्पना, शिक्षणासाठी वेगवेगळी क्षेत्र आणि सातत्याने नवे नवे प्रयोग ही त्यांच्या कामाची त्रिसूत्री होती. वेगवेगळ्या नेहमी त्या कल्पना तयार करायच्या. शिक्षणासाठी वेगवेगळी क्षेत्र त्यांनी निवडली आणि सातत्याने नवीन नवीन प्रयोग अशा ह्या त्यांच्या कार्याची कामाची 3 सूत्र होती, त्रिसूत्री होती. भाकरीच्या शोधात आयुष्य गमावणाऱ्या आणि दारिद्र्याचा शाप कपाळावर घेऊन फिरणाऱ्या असंख्य आदिवासी बालकांना अनुताईंनी आपल्या कर्तृत्वाच्या पंखाखाली आश्रय दिला.
भाकरीच्या शोधामध्ये आयुष्य गमावणाऱ्या आणि दारिद्र्याचा, दुःखाचा, गरिबीचा शाप आपल्या कपाळावर घेऊन फिरणाऱ्या असंख्य आदिवासी बालकांना अनुताईंनी आपल्या कर्तृत्वाच्या पंखाखाली आश्रय दिला, आधार दिला, मायेची ऊब दिली, मायेचं प्रेम दिलं आणि असंख्य मनामध्ये ज्ञानाची ज्योत पेटवली. शिक्षक, मार्गदर्शक, कार्यकर्त्या, विचारवंत, लेखिका अशी विविध रूपं व्यक्त करत त्यांनी आदिवासीमध्ये चांगले स्थान मिळवले. शिक्षक, मार्गदर्शक, कार्यकर्त्या, विचारवंत, लेखिका अशी वेगवेगळी रूपं व्यक्त करत त्यांनी आदिवासींमध्ये एक चांगलं असं स्थान मिळवलं. रानावनात भटकणाऱ्या आदिवासींना व्यावहारिक शिक्षण देणं तसं खूप सोपं, पण जाणीवपूर्वक आणि आयुष्यात उपयुक्त ठरणारं औपचारिक शिक्षण देणं खूप अवघड. व्यावहारिक शिक्षण, शाळेबाहेरील शिक्षण. औपचारिक शिक्षण, शाळेत जाऊन जे शिकतात ते औपचारिक शिक्षण. रानावनामध्ये भटकणाऱ्या आदिवासींना हे व्यावहारिक शिक्षण देणं खूप सोपं होतं, पण जाणीवपूर्वक आणि आयुष्यात उपयुक्त ठरणारं जे काही औपचारिक शिक्षण होतं ते मात्र देणं खूप अवघड होतं, कठीण होतं. त्यासाठी आवश्यक असते भविष्याचा वेध घेणारी दूरदृष्टी आणि धडपड. या दोन्ही गोष्टी अनुताईंकडे होत्या. त्यासाठी मात्र भविष्याचा वेध यासाठी मात्र त्यांनी दोन गोष्टी, एक दूरदृष्टी आणि धडपड, ह्या दोन गोष्टी अनुताईकडे होत्या. भविष्याचा वेध म्हणजे भावी काळात काय काय होऊ शकेल याचा अंदाज बांधणे. त्यामुळे त्यांना वेगवेगळे प्रयोग करताना कसलीच अडचण भासली नाही की पाश्चिमात्यांचा अभ्यासक्रम भाषांतरित करावा लागला नाही. अनुताईंना वेगवेगळे प्रयोग करताना कोणत्याही प्रकारची अडचण आली नाही. पाश्चिमात्यांचा म्हणजे इंग्रजी लोकांचा अभ्यास भाषांतरित म्हणजे अनुवादित करावा लागला नाही. प्राथमिक शिक्षण म्हणजे एकूणच शिक्षणाचा आणि आयुष्याचा भक्कम पाया असावा लागतो, याचं भान त्या कधीच विसरल्या नाहीत की शिक्षणाच्या दिशाहीन प्रसाराचा ध्यास त्यांनी धरला नाही. प्राथमिक शिक्षण म्हणजे एकूणच शिक्षणाचा आयुष्याचा भक्कम पाया असतो याचं भान त्या कधीच विसरल्या नाही. दिशाहीन म्हणजे दिशा नसलेले प्रसाराचा त्यांनी कधीही ध्यास धरलेला नाही. आपल्या मंद प्रकाशात मंदिर उजळून टाकणाऱ्या समईप्रमाणे अनुताईंनी काम केलं. अतिशय समईप्रमाणे अनुताईंचं काम होतं. समई म्हणजे समई ही स्वतः जळते आणि दुसऱ्याला प्रकाश निरंतरपणे देते. तिच्या अंगी संयम आहे. ती कोणालाही आपल्या प्रकाशापासून दूर ठेवत नाही. प्रत्येकाच्या जीवनातील अंधार दूर करण्याचे काम आपल्या संयमी वृत्तीने करत असते. समईकडून प्रत्येक व्यक्तीने प्रेरणा घेऊन समाजामध्ये समईसारखे कार्य केले पाहिजे. ती समर्थपणे स्वतः जळते आणि आपल्या सामर्थ्याच्या बळावर अंधाराला दूर करत असते. अशा प्रकारेच अनुताईंचं हे कार्य होतं. प्रसिद्धीचा झगमगाट मिळवण्याचा हव्यास त्यांनी धरला नाही, कारण त्या आणि त्यांचं कार्य स्वयंप्रकाशित होतं. स्वयंप्रकाशित, स्वतः प्रकाश देणारं त्यांचं ते कार्य होतं. अनेकांनी या लोभस उजेडात आपल्या आयुष्यातील अंधार संपवण्याचा प्रयत्न केला. लोभस मनमोहक, अनेकांनी मनमोहक उजेडामध्ये आपल्या आयुष्यातील अंधार संपवण्याचा प्रयत्न केला. प्रसिद्धी आणि मान सन्मान त्यांच्यापर्यंत चालत आले आणि त्यांनी स्वतःचंही भाग्य उजळून घेतलं.
प्रसिद्धी असेल, मान सन्मान असेल, हे त्यांच्यापर्यंत चालत आलं आणि त्यांनी स्वतःचं भाग्य उजळून घेतलं. त्यांनी केलेल्या अजोड कामाला कोणाच्या शिफारसपत्राची गरज नव्हती किंवा एखाद्या पुरस्काराची आवश्यकता नव्हती. त्यांनी जे अजोड असं काम केलं, ज्याला कशाची जोड नाही असं काम केलं, आणि ते काम करत असताना शिफारसपत्राची गरज नव्हती किंवा एखाद्या पुरस्काराची त्यांना आवश्यकता नव्हती. पुरस्काराला छेद देऊन पुढं जाणारं त्यांचं कार्य होतं. म्हणूनच आदर्श शिक्षक, पद्मश्री, दलित मित्र यांसारखे मान सन्मान नेहमीच अनुताईंच्या शोधात भटकत राहिले. आदर्श शिक्षक असेल, पद्मश्री असेल, दलित मित्र यासारखे काही मान सन्मान हे त्यांच्या नेहमी शोधात भटकत राहिले. शिक्षणाच्या अनुषंगानं अन्य क्षेत्रातही अनुताईंनी फार मोठी काम केले आहे. अनुषंगानं म्हणजे सोबत, शिक्षणाच्या सोबत अन्य वेगवेगळ्या क्षेत्रातही अनुताईंनी फार मोठी असं कार्य केलेलं आहे, काम केलेलं आहे. शिक्षणाबरोबरच त्यांनी बालकल्याण, मूकबधिरांसाठी शिक्षण, महिला विकास कार्यक्रम, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, कुटुंब कल्याण, आरोग्य आदी विषयांवरही खूप कष्ट घेतले. अशा वेगवेगळ्या क्षेत्रातही अनुताईंनी खूप कष्ट घेतले. एक चांगला नागरिक निर्माण होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सर्व त्यांनी केल्या. एक चांगला व्यक्ती, एक सुजाण नागरिक होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सर्व त्यांनी पूर्ण केल्या. एकाच वेळेला अनेक प्रयोग, असेही त्यांच्या कामाचं स्वरूप होतं. एकाच वेळेस वेगवेगळे अनेक असे प्रयोग करायच्या, असं त्या काम आणि त्या कामाचं स्वरूप होतं. त्यामुळेच केवळ देशातील नव्हे तर परदेशातील संस्था आणि शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यांना कोसबाळच्या टेकडीचं सातत्यानं आकर्षण राहिलं. त्यामुळे देशातील नव्हे तर परदेशातील संस्था, शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यांना या कोसबाळच्या टेकडीचं नेहमी आकर्षण राहिलं. शिक्षण क्षेत्रात आणि त्यासाठी आदिवासी क्षेत्र निवडून काम करणं हे अतिशय अवघड असतं. शिक्षण क्षेत्र असेल आणि त्यामध्ये आदिवासी क्षेत्र हे काम निवडून आणि तेही काम करत असताना तेही अतिशय अवघड होतं, कठीण होतं. ज्यांच्यासाठी शिक्षणाचं व्रत चालवायचं त्यांचाही अशा कामाला प्राथमिक अवस्थेत विरोध होतो. प्राथमिक अवस्थेत म्हणजे सुरुवातीची अवस्था, अशा सुरुवातीच्या अवस्थेतही त्यांना विरोध होता. रूढी, परंपरा, अज्ञान आणि अंधश्रद्धा ही त्यामागची कारणं असतात. हे विरोधाला अशी कारणं असतात. शिवाय स्थितिशील समाजही या कार्यात वारंवार अडथळे आणत असतो. स्थितिशील म्हणजे आहे त्या स्थितीत कोणताही बदल होऊ न देता त्या स्थितीत राहण्याची वृत्ती असलेली. जी स्थिती आहेत त्या स्थितीतच कुठलाही बदल न होऊ देता त्याच पद्धतीनं राहणे, असा समाज आणि त्या कार्यामध्ये वारंवार नेहमी अडथळे, अडचण आणत असतो. या सर्व गोष्टींवर मात करून ज्ञानाचा दिवा जपण्याचं आणि अनेकांच्या मनातील विविध प्रकारचा अंधार दूर करण्याचं काम अनुताईंनी निरपेक्ष वृत्तीनं केलं. या सर्व गोष्टींवर मात करण्यासाठी ज्ञानाचा दिवा, ज्ञान वाढवणे आणि अनेकांच्या मनातील जो काही अंधार होता तो दूर करण्याचं काम अनुताईंनी अतिशय निरपेक्ष म्हणजे कुठल्याही अपेक्षा नसलेली अशा वृत्तीनं काम केलं. स्वतःच्या बळावर त्यांनी शिक्षण क्षेत्रात एक सुरेख स्वप्न पाहिलं. स्वतःच्या हिमतीवर त्यांनी या शिक्षण क्षेत्रामध्ये एक चांगलं स्वप्न पाहिलं. ते
प्रत्यक्षात उतरवलं. कधी झाडाखाली, कधी गोठ्यात, कधी बोडक्या माळावर, तर कधी झोपडीत वर्ग चालवून त्यांनी मोठ्या जिद्दीनं ज्ञानप्रसार केला. झाडाखाली, गोठ्यात, बोडक्या माळावर म्हणजे झाडं नसलेली, कधी झोपडीत, या सगळ्या ठिकाणी असे वर्ग चालवले आणि मोठ्या जिद्दीनं ज्ञानाचा प्रसार केला. त्यात आपल्या श्रमाचं तेल ओतलं, कर्तृत्वानं तो पेटवला आणि आयुष्यभर तो तेवतच ठेवला. तेवत ठेवणे म्हणजे तसाच ठेवला. आयुष्यभर तो तसाच ठेवला. 5-6 तपांच्या अविरत धडपडीनंतर कोसबाळच्या टेकडीवरील ही समय आता विझली आहे. 5-6 तपांच्या, तप म्हणजे 12 वर्षाचं एक तप, अशा 5-6 तपांच्या अविरत म्हणजे अखंड धडपडीनंतर कोसबाळच्या टेकडीवरील ही समय आता विझली आहे. त्यामुळे अवघी टेकडी हळहळली असेल, आदिवासींचे डोळे पाणावले असतील. तर या सर्वांनी अनुताईंच्या पाऊलखुणा जपून ठेवणं हीच त्यांना आदरांजली ठरेल. या सर्व गोष्टीसाठी अनुताईंच्या पाऊलखुणा म्हणजे आठवणी जपून ठेवणं हीच त्यांना त्या ठिकाणी आदरांजली ठरेल. मुलांनो, आपल्याकडे शिक्षण म्हणजे पुस्तकी शिक्षण असा एक समज घट्ट बसला आहे. खरे तर शिक्षण हे जीवन जगण्यासाठी व लाभलेले जीवन अधिक समृद्ध करण्यासाठी आवश्यक असते. त्यासाठी दिले जाणारे शिक्षण हे जीवनाभिमुख असले पाहिजे. ते जीवनाशी जोडले गेले पाहिजे. समाजात पूरक वातावरण तयार असले पाहिजे. अंधश्रद्धा नष्ट झाली पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन वाढला पाहिजे. कुटुंब कल्याणाकडे लक्ष दिले पाहिजे. स्वच्छता व आरोग्य या बाबतीतही समाजामध्ये जागृती हवी. तसेच लहान मुलं, मूकबधीर, महिला यांना सक्षम केले पाहिजे. या सर्व गोष्टींची जाणीव अनुताईंना होती. म्हणून त्यांनी शालेय शिक्षणाबरोबर अन्य सामाजिक क्षेत्रांकडेही लक्ष दिले आहे आणि तेथेही त्यांनी एक भरीव काम केले आहे. खरंच अनुताईंच्या कार्याला हा फार मोठा विशेष आहे आणि कौतुकास्पद कार्य आहे. अनुताई वाघ यांनी आदिवासी बालकांपर्यंत शिक्षणाची गंगा नेली. त्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले, हाल अपेष्टा सहन केल्या. या त्यांच्या कार्याचे वर्णन या लेखात लेखकांनी सांगितलेले आहे. येथे हा पाठ संपलेला आहे. धन्यवाद.